तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आलेली आहे। भरपूर लाडक्या बहिणी सकाळच्या व्हिडिओवर कमेंट करत होत्या, काही जुन्या व्हिडिओवर कमेंट सुद्धा येत होत्या की आम्हाला पैसे आलेले नाही, काल आम्हाला पैसे आले नाही, तर आज वितरण सुरू आहे का, आज पैसे आले आहेत का? तर बघा, आज दुपारी 2 वाजेपासून जे आहे ते वितरण सुरू झालेलं आहे। काल सुद्धा दुपारी 2 वाजता वितरण सुरू झालं होतं। आज आहे वितरणाचा दुसरा दिवस 11 ऑक्टोबर 2025। तर बघा, लाडक्या बहिणींना पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे। ज्या बहिणींना काल पैसे मिळाले नव्हते, सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। SMS समोर आहे, तुम्हाला दाखवणार आहे कोणत्या बँकेत पैसे आले। त्याचबरोबर ज्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट महिन्याचे सुद्धा पैसे मिळाले नव्हते, त्या बहिणींचा चौकशीनंतर आता अर्ज पात्र झालेला आहे। यापैकी आता जवळपास 60 ते 70% जवळपास बहिणींना फक्त सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आलेले आहे, पण त्यांना जून जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे आले नाही। आता यामागे काय कारण आहे, शासन हे पैसे कधी देणार याबद्दल अजूनपर्यंत अपडेट आलेली नाही। पण दिवाळीच्या समोर त्या बहिणींना सुद्धा दिलासा मिळालेला आहे। एवढंच समाधान ठेवा की तुमचा अर्ज पात्र झाला। तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे जर पैसे आले असेल तर 100% तुमचा अर्ज शासनाने या चौकशीमधून पात्र केलेला आहे आणि आता पुन्हा समोर कधीच तुमचा अर्ज अपात्र होणार नाही। तर बघा, आपण सकाळी कम्युनिटी पोस्ट टाकली होती। त्या कम्युनिटी पोस्टमध्ये भरपूर लाडक्या बहिणींनी वोटिंग केलेलं आहे। जवळपास 1,500 लाडक्या बहिणींनी वोटिंग केलेलं आहे। त्यामध्ये मी विचारलं होतं की पैसे आले आहेत का, सप्टेंबर महिन्याचा हप्ता किंवा पैसे आले नाहीत, आणि त्यानंतर बंद झालेल्या बहिणींना पैसे मिळाले का, होय किंवा नाही, हे 4 प्रश्न मी विचारले होते। तर अशा प्रकारे वोटिंग आलेली आहे। या ठिकाणी बघा, तुम्ही टक्केवारी पाहू शकता की किती बहिणींना पैसे आले, किती बहिणींना पैसे आले नाही। म्हणजे कालच्या वितरणामध्ये ज्या बहिणींचे पैसे बंद झाले होते त्यापैकी किती टक्के बहिणींना पैसे मिळाले, या 1,500 पैकी। म्हणजे याचा अर्थ काय, तर पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। वर काही बहिणींच्या अशा कमेंट होत्या की EKYCचा जो काही विषय आहे, EKYCची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे हे पैसे आले आहे का, किंवा EKYC केली नाही म्हणून आमचे पैसे आले नाही का? तर EKYCचा सध्या या वाटपासोबत काहीच संबंध नाही। ज्या बहिणींनी EKYC केली नव्हती त्या बहिणींचे सुद्धा सप्टेंबर महिन्याचे पैसे आलेले आहेत। ज्या बहिणींचे जून जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे थांबलेले होते त्या बहिणींनी EKYC केली नसून सुद्धा पण त्यांना सप्टेंबर महिन्याचे पैसे आलेले आहेत। वेबसाईटचा प्रॉब्लेम सुद्धा असतो, EKYCचा प्रॉब्लेम सुरूच आहे, वेबसाईट ओपन होत नाही। त्या प्रॉब्लेम मधून निघून त्या बहिणीची EKYC झाली, त्यांना सुद्धा पैसे आलेले आहे। पण यामध्ये EKYCचा या वितरणासोबत काहीच संबंध नाही। EKYCचा निकाल 2 महिन्यानंतर लागणार आहे। जे काही 2,50,00,000 बहिणींची EKYC होणार, त्यानंतरच त्यामधून पुन्हा ज्या अपात्र बहिणी लाभ घेत आहेत, ज्यांच्या घरी 2 व्हीलर कार आहे, ज्या बहिणी या नियमामध्ये बसत नाहीत, त्या बहिणींची त्या EKYC मधून चौकशी होणार। 2 महिन्यानंतर हे जे काही 2,60,00,000 कर्ज आहे, 2,50,00,000 कर्ज आहे, 2 महिन्यानंतर या EKYCची चौकशी होणार। त्यामुळे आता या वितरणामध्ये या EKYCचा काही संबंध नाही। फक्त तुम्हाला 2 महिन्याच्या मुदतीमध्ये EKYC पूर्ण करून ठेवायची आहे। वेबसाईट बघा, वेबसाईट दिवसा बंद असते, असे सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींचे प्रश्न होते की वेबसाईट चालत नाही, लिंक द्या। प्रत्येकच व्हिडिओच्या कमेंटमध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे, तीच ओरिजिनल लिंक आहे, पण दिवसा ओपन होत नाही। या ठिकाणी पूर्ण ब्लँक पेज येते। त्यामुळे रात्रीच्या वेळेस प्रयत्न करा, रात्री 12-1च्या नंतर पेज ओपन होते। दिवसा तुमचा महत्वाचा वेळ यामागे वाया घालवू नका। रात्रीच्या वेळेस EKYC केलं तर पेज ओपन होईल। वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम येतात, पण EKYC तुमच्या एका वेळेला पूर्ण काही प्रयत्नानंतर पूर्ण होऊन जाईल। त्यानंतर बघा, पोस्ट बँकेचा SMS आजच्या वितरणाचं प्रूफ तुम्हाला दाखवत आहे। पोस्ट बँकेचा SMS बघा, तुम्ही पाहू शकता, आणि 1500 रुपये क्रेडिट, तारीख सुद्धा तुम्ही पाहू शकता 11 ऑक्टोबर 2025। बघा, आजही वितरण सुरूच आहे, आणि ज्यांना आज पैसे आले नाही त्यांना येत्या 1-2 दिवसामध्ये पैसे येणार, म्हणजे 100% येणार। जर तुम्हाला ऑगस्ट महिन्यापर्यंतचे पैसे मिळाले असेल, तुम्ही EKYC केली असेल तरी पण पैसे मिळणार, नसेल केले तरी पण पैसे मिळणार। EKYCचा या वितरणासोबत संबंध नाही, मी तुम्हाला आधी सांगितलं। आणखी पैसे आले नसेल तर 1-2 दिवस वाट पहा, तुमचं बँक बॅलन्स वगैरे चेक करा। आज बँक बंद आहे, शनिवार दिवस आहे, उद्या सुद्धा रविवार आहे, त्यामुळे बँक बंदच असणार आहे। कधी कधी खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातात, पण तुम्हाला बँकेचा SMS येत नाही, कारण बँकेचा टेक्निकल इश्यू असतो, त्यामुळे SMS येत नाही, पण इकडे खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातात। पण तुम्ही ऑनलाईन वगैरे बॅलन्स चेक करू शकत असाल तर तसं चेक करा। फोनपे, गुगल पे, तुमच्याजवळ काय माध्यम आहे, किंवा आधार केंद्र, सेतू केंद्रावर जाऊन सुद्धा तुम्ही बॅलन्स चेक करू शकता किंवा पैसे काढू शकता। त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला पैसे आले आहेत की नाही आले, आणि बंद झालेले पैसे सुद्धा तुम्हाला कोणत्या बहिणींना आलेले आहेत हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।